ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला खूप सारे रोल मिळतात. म्हणजे तुम्ही जिल्हाधिकारी असाल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पोस्टवर असाल, कामं करावी लागतात. तर त्यावेळी कुठला सिनियर कुठला ज्युनियर असा भेदभाव न ठेवता तुम्ही एक टीमवर्क म्हणून ते जर काम केलं तर ते तुम्ही जास्त यशस्वीरित्या त्या कामाला तुम्ही हे देऊ शकता, न्याय देऊ शकता असं मी म्हणेल. कुठेही म्हणजे ऑफिसमध्ये गेलं, माझा टेबल स्वच्छ नसला मी शिपायला बोलत नाही, मी एक फडकं घेतो ते स्वच्छ करून घेतो. म्हणजे हा एक त्यात कुठलं कमी मानायचं काही कारणच नाही. माझी गाडी आलेली नसेल तर दुसऱ्या पर्यायी मार्गाने मी जातो. ह्या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी नाहीत ॲक्च्युली, पण ती एक सवय लागली. स्वतःचं काम स्वतः करणं, त्याला पडेल ते काम असं न म्हणता स्वतःचं काम स्वतः करणं, ते एकदा जर शिकलं ना मग माणूस अडून बसत नाही. की कुठल्या लाड म्हणून सोकॉल्ड आताची पिढी पाहतो आपण की जे पाहिजे ते पाहिजेच, तसं नव्हतं. तर ती त्यांनी त्यांच्या कमाईमधनं मला ती घेऊन दिली. तो माझ्यासाठी खूप मोठा आनंद होता की तुमच्या हातामध्ये जो दिवस गेलेला असतो तो नसतो. म्हणजे आज 23 फेब्रुवारी आहे, 22, 21, 20 ह्या तारखा गेल्या, त्या परत येणार नाहीत. पण मागे ज्यावेळी वळून पाहतो त्यावेळी आपण काय चुका केल्या, त्या चुकामधनं शिकायचं आणि आजचा दिवस कसा चांगला करता येईल त्या चुका टाळून हे पाहायचं. पण याचबरोबर त्या चुका ज्या झाल्या असतील तर त्याचं दुःख बाळगायचं काही कारण नाही आहे की अरे मी असं केलं असतं तर बरं झालं असतं. आणि बरेच लोक काय करतात की भूतकाळाचं ओझं ठेवून आजचा दिवस खराब करून टाकतात. म्हणजे कुढत राहतात, अरे मला खूप चांगली संधी होती पण मला नाही करता आली. तुम्ही शिका त्यातनं. आणि काही लोक असे असतात की उद्या काय होणार ही त्यांना खूप चिंता असते. माझं हे होईल का, ते होईल का, मला तिथे ॲडमिशन मिळेल का, किंवा माझी ती परीक्षा मी सुटेल का. आणि त्या चिंतेच्या ओझ्यामध्ये ते आजचा दिवस खराब करून टाकतात. आणि आता तुम्ही जिथून आलेले आहात, तुमचे रूट्स जसे आहेत, तर जे खेडेगावातून जी मुलं आलेली असतात ती जेव्हा शहरात येतात आणि ते स्वतःचा जॉब करतील किंवा प्रिपरेशन करतील किंवा एनिथिंग दे डू इन द सिटी, एक न्यूनगंड असतो की ते कम्पेअर करायला लागतात. इथल्या मुलांशी ते राहणीमान वगैरे लाईफस्टाईल कम्पेअर करतात आणि कुठेतरी त्यांना असं वाटतं की मी कमी आहे इतरांपेक्षा किंवा मी मागे पडू शकतो. आणि तुम्ही ते करून दाखवलं. तुम्ही त्या लँग्वेजला बॅरियर तुम्ही बनू दिलं नाहीत किंवा तुम्ही जिथून आलेले आहात तर ती गोष्ट त्याला तुम्ही स्ट्रेंथ बनवली तुमची. हॅलो, आज आहेत आपल्यासोबत प्रशासकीय अधिकारी विजय अमृता कुलांगी. हॅलो सर. हॅलो. तुमचं रीडर्स डायस यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सरांचं आजचा दिवस माझा या पुस्तकाबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. ते पुस्तक सरांच्या प्रवासाचं आत्मकथन आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या डायसवरती या गप्पा भरपूर रंगणार आहेत. सरांच्या अनेक UPSC प्रिपरेशनच्या वेळेसच्या अनेक आठवणींना आपण आज उजाळा देणार आहोत आणि त्यासोबतच ते पुस्तक संघर्ष नेतृत्व याची कशी कहाणी आहे याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. तर येस, चला लेट्स गेट स्टार्टेड विथ द मेन व्हिडिओ. ठीक आहे. तर आजचा दिवस माझा ह्या पुस्तकामध्ये तुम्ही तुमच्या UPSC प्रिपरेशनमध्ये संघर्षाच्या दरम्यान जे कुठले तुम्हाला अनुभव आलेले आहेत आणि सगळा तुमचा प्रवास तुम्ही थोडक्यात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हाला पहिल्यांदा असं कधी वाटलं की मी हे करू शकतो किंवा मला IAS साठीची प्रिपरेशन करायची इच्छा आहे? मला आधी व्हायचं होतं डॉक्टर. म्हणजे ज्यावेळी मी 12वीला होतो त्यावेळी मी मेडिकलसाठी प्रिपरेशन करत होतो आणि माझे सगळे मित्र पण सगळे त्या डॉक्टरकीच्या वेडाने पछाडलेले. आणि मग ऑब्व्हियसली डोक्यात होतं की डॉक्टर व्हायचं. पण ज्यावेळी 12वीचा निकाल लागला त्यावेळी वडील म्हटले नाही तू DEDला जा. म्हणजे त्यावेळी कसं होतं, DED केलं की लगेच नोकरी. आणि म्हटले हे डॉक्टरकीचं शिक्षण 4-5 वर्ष शिकणार, परत स्वतःचं हॉस्पिटल. आणि वडील टेलर होते. ते म्हटले माझी काय ऐपत नाही तुला इतक्या लांब शिकवण्याची, तर तू काय कर, आधी स्वतःच्या पायावर उभा राहा, मग तुला वाटेल ते कर. आणि तो पहिला झटका होता मला की माझ्या डोक्यात पण नव्हतं शिक्षक व्हायचं. आणि मग थोडंसं अपघाताने मी तिकडे गेलो. आणि मग ते झाल्यानंतर काय झालं, एक दिवस आमचा रेसिडेन्शियल हायस्कूलचा जे नगरमध्ये आहे तिथं मी 12वीला होतो, त्यांचा माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा भरला होता. आणि मी नुकतीच शिक्षक म्हणून नोकरी जॉईन केली होती. त्यावेळी सगळे पोरं आलेले, सगळ्यांचं मेडिकलला ॲडमिशन, कुणी BJला होतं, कुणी इकडे होतं आणि मीच एकटा शिक्षक. आम्हाला तेवढं असं खराब वाटलं ना, वाटायला नाही पाहिजे पण त्यावेळी वाटलं की यार मीच एकटा ह्या भरकटल्यासारखं आणि माझे सगळे मित्र डॉक्टर इंजिनियर झाले.
मग त्यावेळी आमचे एक महांडोळे सर होते आणि त्यांनी नकळत माझ्या पाठीवर हात ठेवला, कसं चाललंय तुझं, आणि मला एकदम रडायला आलं. म्हणजे ते पाहून त्याला न्यूनगंड म्हणा किंवा काय. आणि मग मी त्यावेळी ठरवलं यार काहीतरी आपण करून दाखवलंच पाहिजे. बरं आता शिक्षकी पेशामध्ये आहे, ठीक आहे, तुम्ही चांगलं काम कराल, पण अजून काय करता येईल. ते एकमेव माझ्याकडे हाच पर्याय होता की आपण स्पर्धा परीक्षा करूयात आणि अधिकारी होऊयात. आणि मग तिथनं मी ती खूप मनाने उचल खाल्ली आणि मग तिथून पुढं ठरवलं मी ते करायचं. मग तो सगळा प्रवास तिथून चालू झाला. त्या एका मोमेंटवरनं मी सांगेल, म्हणजे ते जे किक बसणं म्हणतो ना आपण, ते तिथं झालं असं. आणि मग तिथून इथपर्यंत आज जे आहे हे असं आहे, ते सुरू झालं. आणि मग ते वाटेमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत गेल्या, त्या सगळ्या मी त्या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. बरोबर बरोबर. पण तुमच्या या प्रवासामध्ये जिद्द, चिकाटी किंवा माणुसकीचे जे कुठले क्षण तुम्हाला अनुभवायला येतात, पण त्या सगळ्या प्रवासाच्या आधीच तुमचे वडील तुमचे टेलर होते आणि आई तुमची रोजंदारीवर काम करते असं तुम्ही त्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे. सो आईचं प्रत्येक कामावरचं ते प्रेम, पडेल ते काम हातात घेण्याची तिची तयारी आणि वडिलांचा करारीपणा, तत्वनिष्ठा, त्यांनी राजीनामा दिलेले पण ते मोमेंट्स तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आत्ता प्रशासकीय सेवेत काम करताना कसा फायदा होतो किंवा त्यांची ती गुणं तुमच्यामध्ये कशी उतरली आहेत? नाही, ते जे वडिलांचा करारीपणा म्हणतो आपण, त्याला जर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बघितलं तर प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी नियमामध्ये राहून काम करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करा, तुम्हाला आयुष्यात कुठलीच अडचण येणार नाही. तर ते एक मी म्हणेल. आणि आईचं जे आहे पडेल ते काम करणं, तर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला खूप सारे रोल मिळतात. म्हणजे तुम्ही जिल्हाधिकारी असाल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पोस्टवर असाल, कामं करावी लागतात. तर त्यावेळी कुठला सिनियर कुठला ज्युनियर असा भेदभाव न ठेवता तुम्ही एक टीमवर्क म्हणून ते जर काम केलं तर ते तुम्ही जास्त यशस्वीरित्या त्या कामाला तुम्ही हे देऊ शकता, न्याय देऊ शकता, असं मी म्हणेल. म्हणजे आईचं तसं होतं, कुठलंही काम असेल ती म्हणणार नाही की मी हे का करू, म्हणजे आणि मी हे काम करणार नाही, हे माझं काम नाही. जे पडेल ते काम म्हणतो, त्याच्यात कुठला कमीपणा नाही. हा पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. ते मी शिकलो. म्हणजे आज मला कुठेही, म्हणजे ऑफिसमध्ये गेलं, माझा टेबल स्वच्छ नसला मी शिपायला बोलत नाही, मी एक फडकं घेतो तो स्वच्छ करून घेतो. म्हणजे हा एक त्यात कुठलं कमी मानायचं काही कारणच नाही. माझी गाडी आलेली नसेल तर दुसऱ्या पर्यायी मार्गाने मी जातो. ह्या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी नाहीत ॲक्च्युली, पण ती एक सवय लागली. स्वतःचं काम स्वतः करणं, त्याला पडेल ते काम असं न म्हणता स्वतःचं काम स्वतः करणं, ते एकदा जर शिकलं ना मग माणूस अडून बसत नाही. बरोबर बरोबर बरोबर. आणि मला दर्शकांना सांगायला आवडेल की सरांनी आधी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या या प्रिपरेशनमध्ये त्यांचा शिक्षक म्हणून त्यांची जी कारकीर्द होती त्याचा त्यांना जो काही फायदा झाला असेल किंवा त्यांचा त्यावेळेसचा काय स्ट्रगल असेल हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी पहिल्यांदा सायकल घेतल्याचा जो क्षण आहे तो खूप सुंदर पद्धतीनं मांडलेला आहे. आणि आता त्या दुचाकीपासून आता 4 चाकीपर्यंत तुमचा प्रवास होता आहे, त्याच्याकडे मागे वळून बघणं तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे आता आजचा दिवस माझं हे तर तुमच्यासाठी सिंहावलोकन केल्यासारखंच आहे, पण जेव्हा तुम्ही मागे वळून स्वतःला बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मी 11वीला असताना मला वडिलांनी सायकल घेतली होती. तर त्यावेळी जसं आता एखादी मर्सिडीज घेतल्यावर जसा आनंद होतो ना पोरांना, किंवा कार घेतल्यावर स्वतःचा, तसा तो आनंद झालेला. मी पूर्ण त्या नगर शहरामध्ये त्या सायकलवरनं फेरी मारलेली, किती नवी कोरी सायकल. तर ऑब्व्हियसली की वडिलांनी त्यांच्या आईपतीप्रमाणे मला ती घेऊन दिलेली. आणि ती पहिल्यांदा कुठली तरी आईवडिलांनी मला एक वस्तू घेऊन दिलेली. नाही तर अगोदर तुला जेवढं आवश्यक पुस्तकं आहेत वगैरे वगैरे हेच मला मिळायचं. बाकी कुठल्या लाड म्हणू सोकॉल्ड आताची पिढी पाहतो आपण की जे पाहिजे ते पाहिजेच, तसं नव्हतं. तर ती त्यांनी त्यांच्या कमाईमधनं मला ती घेऊन दिली, तो माझ्यासाठी खूप मोठा आनंद होता. पण तिथनं तो जो प्रवास चालू झाला, आज खूप साऱ्या गोष्टी असतात ह्या पदामुळं असेल किंवा एका तुम्ही स्टेटस म्हणजे सिच्युएशनमध्ये आहात, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. पण तो जो आनंद होता ते सायकलचा, तो आज इथे नाही आहे. म्हणजे जसं म्हणतो ना, रोज आपण जर सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज मिळत गेल्या त्याचा आनंद नसतो, पण तीच गोष्ट खूप प्रयासाने खूप अवघड सिच्युएशनमध्ये जर मिळते तिचा आनंद खूप असतो. मग ते असं म्हणतो ना आपण, त्यावेळचा तो आनंद आजच्या 4 चाकीमध्ये असेल किंवा कुठल्या लक्झरीमध्ये तो आनंद नाही आहे.
मग त्याच्यामुळेच ते आजचा दिवस माझा, जे तुम्ही म्हणलात की आजचा दिवस माझा म्हणून जगायचं, तेवढं तुम्हाला मग प्रेरणा वाटली पाहिजे की मी आज कष्ट पण करेन आणि आजचा दिवस सेलिब्रेट करेन. मग हे तुम्हाला तेव्हा सुचलं असेल का? तेच ना, मग मी सायकल घेतली, मी सेलिब्रेट केलं, म्हणजे पूर्ण शहरभर मी चक्कर मारली एक. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आजचा दिवस माझा म्हणजे काय आहे नेमकं, हे एक थोडं तत्वज्ञान म्हणून मी माझ्या आयुष्यात पाळतो की तुमच्या हातामध्ये जो दिवस गेलेला असतो तो नसतो. म्हणजे आज 23 फेब्रुवारी आहे, 22, 21, 20 ह्या तारखा गेल्या, त्या परत येणार नाहीत. पण मागे ज्यावेळी वळून पाहतो त्यावेळी आपण काय चुका केल्या, त्या चुकामधनं शिकायचं आणि आजचा दिवस कसा चांगला करता येईल त्या चुका टाळून हे पाहायचं. पण याचबरोबर त्या चुका ज्या झाल्या असतील तर त्याचं दुःख बाळगायचं काही कारण नाही आहे की अरे मी असं केलं असतं तर बरं झालं असतं. आणि बरेच लोक काय करतात की भूतकाळाचं ओझं ठेवून आजचा दिवस खराब करून टाकतात, म्हणजे कुढत राहतात. अरे मला खूप चांगली संधी होती पण मला नाही करता आली. तुम्ही शिका त्यातनं. आणि काही लोक असे असतात की उद्या काय होणार ही त्यांना खूप चिंता असते. माझं हे होईल का, ते होईल का, मला तिथे ॲडमिशन मिळेल का, किंवा माझी ती परीक्षा मी सुटेल का. आणि त्या चिंतेच्या ओझ्यामध्ये ते आजचा दिवस खराब करून टाकतात. म्हणून मग सूत्र माझं असं आहे, भविष्याचं प्लॅनिंग करा, नियोजन करा, आजचा दिवस चांगला करा. भूतकाळातनं शिका, आजच्या दिवसात त्या चुका टाळा, आजचा दिवस चांगला करा. मग हे तत्व तुम्ही कुठंही पाळा, स्पर्धा परीक्षेच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर हे तत्व पाळलं तर तुमचा एक एक दिवस सुंदर होत जातो. आयुष्य म्हणजे हा फक्त टुडे म्हणू आपण, तेच आयुष्य आहे. तुम्ही किती जागला हे तुम्हाला दाखवायला सांगितलं नसतं तुमच्याकडे, आणि तुम्ही किती जागणार आहेत हे दाखवायला सांगा नाही. जे काय आहे प्रेझेंट करायचं आहे ते म्हणजे आजच्या दिवसासाठी जागा. आणि मग तेच नाव मी पुस्तकाला पण दिलेलं आहे, आणि तेच मी रोज करत असतो. आज तुमच्या पुढे बसलोय, आय एम एन्जॉईंग दिस इंटरव्ह्यू, जे आपण संवाद साधतोय, वी आर एन्जॉईंग, दॅट्स द थिंग. गाईज, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, ते म्हणजे की आजचा दिवस माझा हे जरी IAS विजय सरांचं आत्मकथन असलं तरी हे फक्त आणि फक्त UPSCची प्रिपरेशन किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी नाही आहे बरं का. हे पुस्तक त्या प्रत्येक तरुणासाठी आहे जो त्याच्या आयुष्यात कुठं ना कुठंतरी कुठल्या पदावर जाण्यासाठी किंवा काहीतरी अचीव करण्यासाठी स्ट्रगल करतो आहे. सो या पुस्तकामध्ये हे पुस्तक फक्त UPSC प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी न सांगता ओव्हरऑल सगळ्यांसाठी कसं आहे, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? नक्कीच. म्हणजे ज्यावेळी मी पुस्तक लिहिलं ना, ज्यावेळी माझा निकाल लागला त्यावेळी डोक्यात आलं की आता आपण मागं वळून पाहायला काही हरकत नाही, इथपर्यंत आलो. कसं असतं, स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला ते UPSC खुणावतं. म्हणजे मी जरी सुरुवात एकदम सेल टॅक्स इन्स्पेक्टरपासनं, त्यानंतर MPSCमध्ये 2-3 पोस्ट मिळाल्या होत्या, पण तरी मला कुठंतरी वाटायचं की मला ते एव्हरेस्ट शिखर करायचं आहे. मग ते मला ज्यावेळी मी निकाल लागला आणि जाणवलं, ते यश मिळालं, त्यावेळी मी ठरवलं की आता मागं वळून पाहायचं आणि हे पुस्तक लिहायचं. पण हे केवळ मी जो काय म्हणतील त्याला प्रयत्न केले किंवा जे काय माझं ते लाईफ होतं ते केवळ UPSC नव्हतं, त्याचे खूप सारे कंगोरे होते. त्यात खूप सारं व्यवस्थापन दडलेलं होते. मला ज्यावेळी नंतर कळालं मागं वळून पाहताना, कारण माझी जर सुरुवात पाहिली, मी खूप एकदम 20व्या वर्षी मी नोकरी चालू केली. नंतर लगेच लग्न झालं, मुलं झाली, नोकरी चालू होती, कुटुंब होतं, आईवडील, म्हणजे ह्या सगळ्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या. पण एवढं होऊन पण माझ्या डोक्यात कुठंतरी होतं की नाही, मला ते अचीव करायचं आहे. का? काहीतरी दाखवायचं आहे. आयुष्य एकदाच आहे आणि काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे, स्वतःसाठी, समाजासाठी पण नाही आहे. की माझ्यात ते पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल मला सिद्ध करायचं आहे. तर माझ्याकडं आता काय ऑप्शन्स आहेत, तर एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. मग ते मी चालू केलं. आणि मग त्याच्यामध्ये ज्यावेळी मी स्टडी चालू केला, एवढ्या साऱ्या अडचणी आल्या. शिक्षक होतो, मग रजा मिळत नव्हती, मग कसं करणार. क्लासला पुण्यात कधी येणंच नाही, म्हणजे त्याच्यामुळे मला क्लास लावता आले नाही. मग मी काय करायचो, कधी एक दिवस पुण्याला सेमिनार असेल कुठल्या एखाद्या क्लासचं, तेवढंच संडेला येऊन जायचो. म्हणजे इथपर्यंत असं पुस्तकं मी टप्प्याटप्प्याने घेतली. तर हा सगळा भाग, त्याला मी एक व्यवस्थापन म्हणेल, म्हणजे मॅनेजमेंट म्हणेल. कुठलंही तुम्हाला एखादं टार्गेट अचीव करायचं असेल, त्यासाठी काय रिसोर्सेस आहेत तुमच्याकडे आणि काय मायनस पॉईंट आहेत, कुठले पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, आणि त्यातनं कसं तुम्ही ती वाटचाल करू शकता. मग हे करत करत मी गेलो. तर मी शिक्षक होतो. मग मी ज्यावेळी अभ्यास चालू केला, मी घरी सांगितलं आईवडिलाला की अभ्यास करतोय मी चालू, मला काही पुस्तकं पाहिजेत.
तर मला कुणी नावं नाही ठेवली. पहिली गोष्ट की का करताय हे. वडील म्हणले ठीक आहे कर अभ्यास, तुला नाही डॉक्टर होता आलं, पण इकडं जरी यश नाही मिळालं तर तू जे काही वाचशील ते तुझ्या विद्यार्थ्यांना उपयोगीच पडेल. ऑब्व्हियसली मी इतिहास भूगोल कुठलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर नाही मला उपयोगी म्हणजे यश मिळालं तर माझे जे स्टुडंट आहेत त्यांना तो फायदा होईल. म्हणजे वडिलांनी हे शिकवलं की प्रत्येक गोष्टीमध्ये फेल्युअर जरी आलं तरी त्याची एक पॉझिटिव्ह बाजू असते. म्हणजे हे त्यांनी सांगितलं की तुझं हे वाचन हा प्रयत्न हा वाया जाणार नाही आहे, तू तर काय कुठला जुगार खेळणार नाही, दारू पित नाही, मग हे कर. मग त्यांचा तो एक पाठिंबा होता, मॉरल सपोर्ट आपण म्हणू. मग नोकरी पाहणं, घर पण पाहणं आणि अभ्यास पाहणं, मग यात वेळेचं नियोजन कसं. बऱ्याच मुलांना ही समस्या असते. मला पोरं विचारतात की सर माझा जॉब चालू आहे, मला जॉब करता करता अभ्यास करता येईल का. म्हटलं आता मी केलाय, तुला काय अडचण आहे. काही मुलं म्हणतात मी लग्न केलंय, मग आता मला घरी वेळ द्यावा लागतो, मग ह्या जबाबदाऱ्या आहेत. आणि माझं पण लग्न झालं होतं, मी पण तो अभ्यास केलेला आहे. म्हणजे अशी कुठली अडचण नाही आहे की जी मी झेललेली नाही आहे. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जी मुलं सांगतात, ज्या अडचणी घेऊन येतात, मग त्यांना एक मला सांगायचं होतं की याचं प्लॅनिंग कसं करता येईल तुम्हाला. मग मी शिक्षक होतो, 10 ते 5 माझी शाळा होती. 10च्या पूर्वीचा वेळ, शाळा सुटल्यानंतरचा वेळ, मग मला माझे कुठं वेळ वाया जातो मी ते कागदावर लिहून काढायचो की हा इथं माझा वेळ तर ते मी टाळायला लागलो आणि तो वेळ मी स्टडीला द्यायला लागलो. सकाळी लवकर उठायला लागलो. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला जाणवलं की नाही, वेळ मिळत नाही ही एक सबब आहे. फक्त सांगतं माणूस की माझ्याकडे वेळच नाही, असं नसतं. जे काही लोक आहेत प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत. तुम्ही कसं, इट डिपेंड्स ऑन यू हाऊ यू प्लॅन दॅट 24 hours. ते मी शिकलो, ते मला कुणी शिकवलं नाही. आणि ते कसं शिकलो म्हणजे जसं आता मी अगोदर ज्या शाळेवर होतो गळणीमध्ये, तिथं मी हातानेच स्वयंपाक करून खायचो. आणि मग असं करता करता मला मित्र नव्हते. मग पुस्तकाचीच मैत्री करणं, सकाळी उठणं, थोडं वाचणं, मग स्वयंपाक करणं, मग शाळेत येणं, मग ते मुलांना शिकवणं. परत शाळा सुटली की मग पोरं स्कॉलरशिपची तयारी करणारी पोरं माझ्यापाशी बसायची, मी माझा अभ्यास करायचो, ती पोरं त्यांचा अभ्यास करायची. म्हणजे असं एक खूप चांगलं क्लायमेट तयार झालं होतं तिथं. एक त्यातनंच मला मोटिवेशन मिळायचं. मग बरेचदा पोरं रडतात आज की माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे. असं काहीच नाही आहे. तुमच्याकडं जे काही उपलब्ध आहेत रिसोर्सेस, त्याच्यावर तुम्ही ठाम राहा, त्याच्यावर काम करा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, मग तुम्हाला यश मिळतं. हे जे बोलत आहेत ना, मी इतकी ओव्हरवेल्म्ड आहे ना, मला असं खूप खूप छान वाटतंय मला की असं सरांनी बोलत राहा. म्हणजे माझ्या प्रश्नांच्या थ्रू पण त्यांच्या बोलण्याचा असा टोन सुटू नये असं मला वाटायला लागलं. सर थँक्यू सो मच. तर आता तुम्ही सांगितलं की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत होता तर तेव्हा तुमच्यासोबत तुमची मुलं पण अभ्यास करायची आणि तेव्हा तुम्ही पुस्तकांशी मैत्री केली आणि तुम्ही वेळेचं व्यवस्थापन सांगितलं. तर या नोटवर मला जे पण लोक आता आपला हा व्हिडिओ बघत आहेत, मला त्यांना सांगायचं आहे की वाचनाच्या बाबतीत पण लोक असंच एक्सक्युजेस देतात की आम्हाला पुस्तक वाचायला वेळ नाही मिळत, किंवा कोणाला असं असतं की त्यांचा स्वतःचा बिझनेस करायचा असतो आणि साईड बाय साईड ते जॉब पण करत असतात, तर ते सेमच एक्सक्यूज देतात की मला वेळ नाही मिळत. आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही वेळेचं व्यवस्थापन कसं केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वेळ काढून बाजूला पुस्तकांशी मैत्री केली आणि तुम्ही तुमच्या ध्येयासाठी कसा वेळ दिला. तर हे अजून डिटेलमध्ये तुम्हाला त्यांनी व्यवस्थापन वेळेचं कसं केलं आणि त्या प्रिपरेशनमध्ये त्यांनी पुस्तकाशी कशी मैत्री केली हे जाणून घेण्यासाठी आजचा दिवस माझा हे पुस्तक तुम्ही डेफिनेटली वाचलं पाहिजे. आणि तुमचा जो UPSCचा जो प्रवास होता, तर मी वाचलं की तुम्ही मराठीमधून प्रिपरेशन चालू केलेली. आता मी सुद्धा मराठीतून UPSCची प्रिपरेशन केली होती. तर तुम्हाला काय वाटतं की तो निर्णय म्हणजे मला थोडासा वेगळा वाटला. नॉट एव्हरीवन चूजेस टू प्रिपेअर इन द मदर टंग मराठी लँग्वेजमध्ये. त्याबद्दल तो मराठी माध्यम निवडण्याचा पण माझ्याकडे पर्यायच नव्हता दुसरा. कारण 12वी नंतर माझं इंग्रजी सुटलं. 12वी नंतर मी ओपन युनिव्हर्सिटीमधनं BA केलं आणि MA पण केलेलं. त्यामुळं रेग्युलर कॉलेज करणं आणि ते BA MA मी मराठीतनं केलेलं, हा एक भाग. दुसरा, मी स्पर्धा परीक्षेची तयारी MPSC अगोदर टप्प्याटप्प्याने, UPSCचा विचारच नव्हता केला मी. MPSCची पूर्ण तयारी मी मराठीतनं केलेली. तर त्यावेळी म्हणजे एक 2010-11ची जर आपण बघितलं, त्यावेळी MPSCमध्ये पण 2 ऑप्शन होते, UPSCला पण 2 ऑप्शन होते. आणि मी त्यावेळी MPSCमध्ये इतिहास आणि भूगोल घेतला होता. माझ्या डोक्यात हेच होतं कुठं ना कुठं की आपल्याला UPSC पण करायचं आहे, दोन्ही अभ्यास आपण एकत्र करूयात, वेळ वाचवूयात. आणि त्याच्यामुळं मग असं पण वाटायचं, बऱ्याचदा मी पुण्यात यायचो, काही लोकांशी, यशस्वी मुलांशी बोलायचो, यार माझं मराठी मीडियम आहे. ते म्हटले तुला जर इंग्रजी घेता आलं तर बघ,
म्हणजे UPSC करायचं आहे Exactly. तर आणि मग मी study नंतर मला कळलं materials की सुद्धा यांच्याशी असतात. बोलत राहिलो तर हे मला सांगतील की तू इंग्रजी बघ, मला ते जमणार नाहीये. मग मी त्यांच्याशी बोलायचं सोडून दिलं. म्हटलं आपण त्यांच्याकडे आता परत सल्ला मागायला जायचं नाही. मग जे निगेटिव्ह सल्ले द्यायचे मला मी त्यांना टाळायला लागलो. मग म्हटलं आपणच आपलं बघूयात. म्हटलं वाईटात काय होईल, फेल होईल. त्यावेळी मी तहसीलदार होतो जामखेडला आणि तो पण माझा जॉब चालू होता. मग माझ्याकडं होतं काय रिसोर्सेस, माझ्या नोट्स होत्या MPSCच्या आणि मग माझ्याकडं मग तो अटेम्प्ट घ्यायचा होता मला. 2012च्या मेन्स लिहायची होती. म्हटलं आता वेगळा वेळ नाही आपल्याला परत वाचायला, परत नोट्स काढायला. जे आहे ना ते सिलेबस आणि माझ्याकडे जे आहे हे डोळ्यापुढे ठेवून आपण करूयात काम आता. आणि मग मी थोडं स्मार्ट वर्क म्हणू आपण त्याला, तसं केलं. हे पण ते माझं नशीब म्हणता येईल की माझ्याकडे वेळ कमी होता, त्याच्यामुळे मी जास्त फोकस केला. आणि मग ते मराठी मीडियम तुम्ही जे विचारलं ना का घेतलं, हे का घेतलं नाही माझ्याकडे पर्यायच नव्हता. पण मला आता तो निर्णय योग्य वाटतोय की, आणि कसं आहे परीक्षक आहे ना तुमच्या त्या उत्तरपत्रिकेवरनं तुम्हाला तो जज करतो. तुमचं भाषा ही व्यक्त होण्याचं एक साधन आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिता, आणि UPSC अजून पण रिजनल लँग्वेजमध्ये पण जे लिहितात त्यांना त्याच इक्वल लेवलला चेक करतं. असं नाही की तुम्ही मराठीत लिहिलं मग अरे हे पोरगं टाकाऊ आहे, असं नाही. तुम्ही रिजनल लँग्वेजमध्ये लिहिताय ते तेवढ्याच लेवलने तुम्हाला ते चेक करतात. ते सिरियस असतात, हे मला नंतर कळालं. तर त्याच्यामुळे असं समजायचं कारण नाही की मी रिजनलमध्ये लिहितोय, कुठल्याही असेल, म्हणजे मराठीच नाही अदर लँग्वेज ऑल्सो. पण तुमचा कंटेंट जर चांगला असेल, तुम्ही त्यात चांगलं लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळतातच. आणि मातृभाषेसारखं तर मग तुम्हाला व्यक्त होण्याचं दुसरं स्ट्रॉंग लँग्वेज नाहीच आहे. इंग्रजी आहे आपली, पण जेवढं तुम्ही मातृभाषेतनं विचार करता आणि लिहिता, जेवढ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असता, हे मला तरी वाटतं वैयक्तिक. मग एखाद्यासाठी इंग्रजी पहिल्यापासून तशी असेल ते इंग्रजीत लिहू शकतात. पण लँग्वेज डझंट मॅटर, हे मी सांगेल. बरोबर. आणि आता तुम्ही जिथून आलेले आहात, तुमचे रूट्स जसे आहेत, तर जे खेडेगावातून जे मुलं आलेली असतात ते जेव्हा शहरात येतात आणि ते स्वतःचा जॉब करतील किंवा प्रिपरेशन करतील किंवा एनिथिंग दे डू इन द सिटी, एक न्यूनगंड असतो की ते कम्पेअर करायला लागतात इथल्या मुलांशी. ते राहणीमान वगैरे लाईफस्टाईल कम्पेअर करतात आणि कुठेतरी त्यांना असं वाटतं की मी कमी आहे इतरांपेक्षा किंवा मी मागे पडू शकतो. आणि तुम्ही ते करून दाखवलं. तुम्ही त्या लँग्वेजला बॅरियर तुम्ही बनू दिलं नाहीत किंवा तुम्ही जिथून आलेले आहात तर ती गोष्ट त्याला तुम्ही स्ट्रेंथ बनवली तुमची. तर त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? न्यूनगट असतो, प्रत्येकाचा असतो. हा काय ग्रामीण किंवा शहरी असं नाही आहे. आणि माणसाची ती एक मूलभूत प्रवृत्ती की तुलना करणं, कम्पेअर करणं. आणि आपण जास्त करतो, इतर प्राणी करत नाहीत. पण त्याच्यामध्ये काय होतं, मी पण त्या फेजमधनं गेलेलो आहे, पण आपलंच नुकसान होतं. फायदा तर काही होत नाही. ज्यावेळी आपण दुसऱ्याशी तुलना करतो ना, कधीच फायदा होत नाही. तुलना केली की ते नकळत आपण स्वतःला कमी लेखायला लागतो. हां, तुलना तुम्ही कुठे करा, म्हणजे तुम्हाला जर प्रेरणा घ्यायची असेल तिथपर्यंत ठीक आहे. म्हणजे हा विद्यार्थी याने यश मिळवलं, याने असा अभ्यास केला, ते तोपर्यंत ठीक आहे. म्हणजे त्याच्याकडनं तुम्ही ती प्रेरणा घ्या, त्याची स्ट्रॅटेजी घ्या. पण तो झाला आणि आता मग माझं कसं होईल, तो माझ्याच गावातनं आलेला, त्याला यश मिळालं, मी मागं राहिलो आहे. त्याचे आईवडील त्याचं यश सेलिब्रेट करतात, माझे आईवडील मला शिव्या घालतात की तुला काहीच होत नाही. हे जर करत राहिलं तर मग फक्त काय होईल की तुम्ही मग नकळत काय करता, कारणं शोधायला लागता अपयशाची. मग कुणी जर विचारलं का रे काय झालं तुझ्या त्या परीक्षेचं, नाही माझं असं होतं आणि त्याच्यामुळे मला यश मिळालं नाही. मग तुम्ही ते कारणं द्यायला शिकता. म्हणजे एकदा तुम्हाला कारणं द्यायची सवय लागली मग ते अजून तुम्ही न्यूनगंडामध्ये फसत जाता. ह्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला राहा तुम्ही. कारण माझं एक ठाम मत आहे, जर जी गोष्ट केल्याने तुम्हाला फायदा होत नाही ती करूच नका ना. का करायची? ते शिकलं पाहिजे, त्याला टाळणंच शिकलं पाहिजे. मग ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्या अवतीभोवती, त्या जर टाळायला नाही शिकलो तर मग ते जसं ते आपण म्हणतो ना, आपण गाढवावर बसून पण द्यायचं नाही, त्याच्याबरोबर चालून पण द्यायचं नाही, काहीच करू द्यायचं नाही, असं होतं माणसाचं. मग ह्या गोष्टी आणि आपल्यावर डिपेंड आहे ना, आपल्यावर डिपेंड आहे. पण आपण ते काय केलं आहे, आपल्या एक डस्टबिन करून टाकली. कुणी येतं आणि त्यात तो कचरा टाकून जातं. पण ते आपल्याला ते काय ॲक्सेप्ट करायचं आणि काय नाही हे कळालं पाहिजे. ही पहिली स्ट्रॅटेजी आहे कुठलंही काम करताना. नाही तर काय होतं, आपण नकळत तुलना करायला गेलो की मग आपण वाहवत जातो. आणि हेच होतं कधी काय, बरेच मुलं येतात माझ्याकडे आणि त्यावेळी यायची नवीन ज्यावेळी मी सिलेक्ट झालो, तुमच्या नोट्स द्या, तुम्ही कसा अभ्यास केला, काय केलं ते सांग. म्हटलं बाबा रे, ही परीक्षा जगावी लागते.
म्हणजे हा सगळा प्रवास जगावा लागतो आणि हा इंडिव्हिज्युअल असतो खूप. ह्याला तुम्ही कॉपी केलं तर फेल होता. कारण मी एकदा फेल झालो. मी ज्यावेळी MPSC चालू केली, आमचे एक मित्र होते, तहसीलदार होते, त्यांच्या नोट्स आम्ही जशाच्या तशा कॉपी केल्या, लिहून काढल्या अक्षरात. म्हटलं हे वाचून हा पोरग तहसीलदार झाला, मी पण होणार. आणि मग मी इंटरव्ह्यूमधनं फेल झालो त्या याच्यात. मग कळालं की आपण त्याने जे लिहिलं आहे, समजा मी एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यावर एक पेज मी लिहिलं, तर ते वाचून मला समजून मी लिहिलेलं आहे. आणि मी जर त्याचं लिहिलेलं एक पेज वाचून पेपर लिहायला गेलो तर मग मला काय येणार नाही. कारण त्याने ज्यावेळी ते एक पान लिहिलेलं असतं त्यावेळी त्याने 10 पानं वाचलेली असतात. मी जर त्याचंच एक पान वाचलं तर ती 10 पानं मी कधीच वाचू शकत नाही. हे माझ्या बाबतीत झालं. म्हणून मी सांगतो, नोट्स पहा तुम्ही कशा काढायच्या वगैरे, टेक्निक पहा, पण सगळं स्वतःचं डेव्हलप करा. ही परीक्षा एक तुम्हाला जगायची असते आणि स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही वेगळं दिलं तर पुढे जाल. तुम्ही जर कॉपी करत गेले तर मग तो तपासणारा म्हणतो हे काय कुठंतरी याने वाचलंय, पाहिलंय, कुठल्या क्लासचा विद्यार्थी दिसतोय, आणि मग त्याच्या नाविन्यपूर्ण काही दिसत नाही आणि मग ती पोरं मार खातात. मग बऱ्याचदा म्हणतात ना, मी अभ्यास करून पण मला यश का मिळत नाही, त्याचं कारण हे. बरोबर आहे. आणि त्या पुस्तकामध्ये एक प्रसंग मला खूप भावला. ते म्हणजे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वयंपाक करत होतात आणि तेव्हा तुम्ही एकटे होतात रूमवरती आणि तुम्हाला ते चपात्या वगैरे करणं, ठेचा करायचं, त्या शेंगदाण्याचं कूट, ती पूर्ण प्रोसिजर सरांनी खूप मस्तपैकी लिहिलेली आहे. आणि ते प्रत्येक बॅचलर सोबत होतं. प्रत्येक जण ज्याने कोणी घर सोडलंय आणि आता मला वाटतं झोमॅटो, स्विगी आता लगेच तुम्हाला अवेलेबल होते सगळं. बरोबर आहे. झोमॅटो स्विगी जनरेशनला हा स्ट्रगल करणं अवघड आहे, त्यासाठी पुस्तक वाचा. तर तो स्ट्रगल वाचा. आणि तुम्ही यात असं एक वाक्य लिहिलेलं आहे की सगळं झालं होतं स्वयंपाक वगैरे, पण कुणी जेव म्हणणारं नव्हतं. आणि ते जे तेव्हा असं टचकन डोळ्यात पाणी येतं, तो क्षण किंवा तो संघर्षाचा एक भाग होता. आणि आता ते मागे वळून तो क्षण तुम्ही लिहिता, प्रचंड मोटिवेशन होतं माझ्यासाठी. पहिल्यांदा ज्यावेळी मी गेलो, माझी निवड झाली शिक्षक म्हणून, मला नोकरीच्या गावी जायचं होतं. एक तर त्या गावी जायलाच बस वगैरे काय नव्हती, रस्ता पूर्ण कच्चा रस्ता, 5 किलोमीटर मला पायी चालावं लागलं त्यावेळी. तर मी ज्यावेळी ते सगळा बोजा घेऊन गेलो, मला आईने पीठ दिलं होतं, बटाटे दिले होते, तर शेंगदाण्याचा कूट दिलेला, स्टोव होता माझ्याकडे, आणि एक रॉकेल 5 लिटरचा डब्बा होता. हे असं सगळं घेऊन आणि त्या एका गावातनं मग एक सायकल घेऊन मी ते सायकलवर टाकलं आणि घेऊन गेलो. आणि गेल्यानंतर मग तिथे आता सगळे, शाळा सुटली, पहिला दिवस होता, मला ग्रामपंचायतची खोली दिली होती. त्या गावात खोल्या पण नव्हत्या. मग त्या खोलीमध्ये मी राहिलेलो आणि लाईट नव्हती, ती चिमणी लावलेली. तर आता अक्षरशः आठवतोय, तो खूप जुना काळ आहे. पण मग ज्यावेळी आता जेवायचं आहे, सगळे शिक्षक निघून गेले, पोरं निघून गेले, मग मी एकटा. मग आता ज्यावेळी एकटा होतो, मला ते करायचं आहे, कसं करायचं. मग आता पीठ कालवायला घेतलं, पाणी जास्त झालं, परत पीठ टाकलं. मग ह्या सगळ्या गोष्टी करत पहिली चपाती गेली, ती अशी वाकडी तिकडी झाली. मग ते बटाटं केलं. बरं, याचं त्यावेळी का ना यूट्यूब ना काय कसं रेसिपी काहीच माहीत नाही. जोपर्यंत आई होती तोपर्यंत महत्त्व नव्हतं. आपण आईला सांगतो मला हे नाही आवडत, ते नाही आवडत. मग ज्यावेळी ते मी पहिल्यांदा तवा गरम केला, ती चपाती टाकली, मग तो चटका अनुभवला. पहिल्यांदा मी ती भाजी केली आणि मग ज्यावेळी खायला बसलो, तर अक्षरशः म्हणजे मी एकटा, ती चिमणी कोपऱ्यामध्ये जळते, थोडा अंधार, बाहेर रातकिड्यांचा आवाज गावामध्ये, आणि मी एकटा पूर्ण. आणि मग तू जे म्हटली तो की कुणीच नाही खा म्हणून, जेव म्हणणं. हा, मग ती खूप वेगळी भावना होती म्हणजे माझ्यासाठी. आणि मग ते जाणवलं की यार हे आयुष्य आपण समजतो तेवढं सोपं नाही आहे आणि खूप काही आपल्याला पुढे जायचं आहे अजून. म्हणजे नोकरी मिळाली तो आनंद गेला निघून माझा. पुढचा स्ट्रगल हा, आणि हे खूप वेगळंच वाढून ठेवलंय आयुष्यात. आता पोरं पाहतो आपण, किती कम्फर्ट पाहिजे प्रत्येकाला, की नाही मला हे नाही ते नाही, लगेच आईवडील देतात. पण त्यावेळी हा कम्फर्ट, हा प्रकारच, हा शब्दच माहीत नव्हता काय असतं कम्फर्ट, म्हणजे हा प्रकारच माहीत नव्हता. आणि अक्षरशः म्हणजे ते दिवस आठवले ना, ते माझ्यासाठी सेल्फ मोटिवेशन, म्हणजे म्हणतो ना आपणच आपला एक दीपस्तंभ व्हायचं, तो प्रकार माझ्या बाबतीत झाला. कुठलीही अडचण आली की मला ते आठवतं, नाही आता ही तर काहीच अडचण नाही माझ्यासाठी, असा प्रकार. आणि त्याच्यामुळं काय नाही, त्याच्यामुळंच ना, म्हणजे मी 2 उदाहरणं देईल. ज्यावेळी मी गंजामला कलेक्टर होतो त्यावेळी तिथे तितली वादळ आलं होतं. तर ओडिसामध्ये येतात सायक्लॉन्स असतात. तर आमची टीम, आम्ही जवळजवळ 48 आवर्स
काही खाणं खाता पिता न झोपता आम्ही जागे होतो. म्हणजे लोकांना स्थलांतर करणं असेल ते, हा एक प्रसंग. आणि त्यानंतर दुसरा प्रसंग, मी भुवनेश्वरला कमिशनर होतो त्यावेळी बालेश्वरमध्ये एक रेल्वे अपघात झाला होता, तुम्हाला माहीत असेल, महागामध्ये. तिथं जो बरीच लोक डेथ झाली होती. तर ते सगळ्या बॉडीज भुवनेश्वर एम्समध्ये आणल्या आणि त्याचं मग सगळं तेवढं व्यवस्थापन करायचं काम आमच्याकडे दिलं होतं. त्यावेळी पण जवळपास 30-35 तास आमची टीम त्या डेड बॉड्या मॅनेजमेंट आणणं, त्यांचे ते नातेवाईक आलेले त्या टॅग पाहून हँडओव्हर करणं, ज्या नाही त्या परत त्या याच्यामध्ये ठेवणं, हे पाहिलं आम्ही. ते खूप ह्या अशा सगळ्या परिस्थिती हाताळायचं एक जे काय म्हणू त्याला आपण, ऊर्जा म्हणा किंवा काहीच वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. असं वाटतच नाही की हे काम मला करता येणार नाही. आणि अगेन स्पीकिंग अबाउट द बुक, की त्या पुस्तकामधला अजून एक प्रसंग मला खूप आवडला, तो म्हणजे की जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं तर तो एक पॅरेग्राफ मी तुम्हाला हवं तर नंतर कमेंट सेक्शनमध्ये त्याचा पेज नंबर पण देईन. तो पॅरेग्राफ खूप सुंदर आहे की त्यांचं जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा तो मोमेंट कसा होता, तो क्षण. मग त्याच्यामध्ये अशी एक लाईन पण आहे की माझ्या डोळ्यांमधून श्रावणधारा वाहत होत्या. म्हणजे हे कसं सुचू शकतं? हे वाटतच नाही की हे एका ऑफिसर टाईप माणसाने लिहिलं असेल, एका लेखकानेच लिहिलं असेल हे वाक्य, असं वाटतं. एक तर पुस्तक लिहिताना मी ना त्याला कधीच जबरदस्तीने लिहिलं नाही. ज्यावेळी मला सुचलं, मी जास्त मसुरीमध्ये लिहिलंय. ज्यावेळी सुचेल त्यावेळी मी लिहित गेलो. म्हणजे अजून पण आई म्हणते तुला एवढं कसं आठवलं, म्हणजे त्याच्या डिटेलिंगमध्ये. आणि मी आधीमध्ये काय करायचो, त्यांच्याशी चर्चा करायची. म्हणजे तू एवढं काय विचारतो आम्हाला जुनं ते वगैरे, असं कधी कधी ती एक दोनदा बोलायची. तिला माहीत नव्हतं मी लिहिलंय पुस्तक. तर तो जो प्रसंग आहे ना, म्हणजे मी बसलो होतो तहसील ऑफिसमध्ये, जामखेडला होतो त्यावेळी मी. तहसीलदार निकाल लागला, मी ते बोर्डवर बघितलं. मग ते जे एक ड्रामा टाईप म्हणतो ना, ड्रॅमॅटिक नाट्यमय, तसं झालं ते. माझ्यापुढं ॲडव्होकेट होते उभा, एक जमिनीची केस चालू होती. त्यांना म्हटलं थांबो, मी बघतो निकाल काय. आणि निकाल पाहिल्यावर मग ते माझं नाव आलं, 176वी रँक होती माझी. आणि मग त्याला तो पण माझ्यासाठी शॉक होता. म्हणजे म्हटलं यार आपण येऊ आज 500-600 कुठंतरी असं, कारण वेळ नव्हता मिळाला मला अभ्यासाला. मग त्या वकिलाला बोलवलं, म्हणलं बघ बरं वाच बरं माझंच नाव आहे का बघ. तो म्हटला, म्हणजे तहसीलला रावसाहेब म्हणतात महाराष्ट्रात. तो म्हणे रावसाहेब तुमचंच नाव आहे, म्हणजे तुम्ही पास झाले काय? हा म्हटलं पास झालं. आणि मग तो थांबला तिथे, त्याने बाहेर गेला सांगायला सगळ्यांनी, त्या स्टाफने लगेच फुलं वगैरे आणायला. तर आता महाराष्ट्रात माहिती आहे तुम्हाला, UPSC क्वालिफाय झालं की ते एक वेगळंच वातावरण होतं. मग मी पहिला फोन आईला केला. मग आई त्यावेळी माहीतच होतं की निकाल येणार आहे, तिला वाटलंच की निकालच. आणि मग तिथून पुढं जे सुरू झालं ना ते वेगळंच होतं. एकदम तुमच्या जसं आयुष्यामध्ये एक चमत्कार झाल्यासारखा प्रकार होतो, तसं झालं ते. आणि मग तसं म्हणतो ना, यासाठी केला होता सगळा अट्टहास आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला, शेवटचा दिस आहे ते, मला आता आठवेना. तसा प्रकार झाला. मग माझं नेहमी हे राहिलंय की तुम्ही कुठलंही काम करा, त्याच्यामधलं एव्हरेस्ट गाठायचा प्रयत्न करा, टॉप. त्यासाठी मी ते नरेंद्र जाधवाचं कायम उदाहरण देत असतो. त्यांचं मी आणि आमचा बाप असं पुस्तक आहे मला वाटतं. त्याच्यात ते उदाहरण आहे की तुला टॉप व्हायचं आहे, चोर झाला तरी चालेल पण चांगला टॉपचा चोर हो. तर तसं मग मला ते जाणवलं की मला जे काय करायचं होतं ते मिळवायचं होतं, ते आज मी मिळवलं आहे. आणि मग ते जे श्रावणधारा वगैरे ते ॲटोमॅटिक आलेलं. म्हणजे त्यासाठी काय कुठलं असं लेखकच पाहिजे असं नाही, प्रत्येकाच्यामध्ये लेखक असतो दडलेला, आपण त्याला वाव देत नाही, लिहित नाही. पण मग तिथं पण कधी कधी आपण कॉपी करायला जातो, मग ते फसतो. तर ते असतं आतमध्ये, ते आलं ते लिहिलं, असं झालं ते. तेव्हा तुम्हाला आजचा दिवस माझा असं वाटलं का? हा तेच ना, ते हे टायटल त्या दिवसाचं आहे की यार हा दिवस मला सेलिब्रेट करायचा, हा माझा दिवस आहे. म्हणजे मग मी लगेच काम थांबवलं, ड्रायव्हरला म्हटलं चला आपण घरी जाऊयात. जाधव ड्रायव्हर होता. मग त्या गाडीतनं तो 60-70 किलोमीटरचा प्रवास मला योगायोगासारखा वाटला. म्हणजे वाटलं कधी एकदा घरी जातोय मी. म्हणजे आणि मग ते गावात गेलो तो एंट्रीलाच आमचं मसोबा महाराजचं मंदिर आहे, तिथं लोकांनी फटाकडे वगैरे ठेवले होते. माझी गाडी पाहिल्याबरोबर त्यांनी वाजवायला चालू केलं. आणि खूप म्हणजे ते सगळा भर दुपारी गाव गोळा झाला होता. बापरे. हा सगळा ते गावामध्ये खूपच अप्रूप होतं आमच्या गावासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं. म्हणजे असं नाही की मी खूप काही वेगळं केलेलं आहे. इट्स नथिंग न्यू. बट यश मिळवायला शिकलं पाहिजे,
ते सेलिब्रेट पण करायला शिकलं पाहिजे. पण त्यासाठी अशी खूप काही वाट बघायची गरज नाही. ते प्रत्येक दिवसात असतं, ते काही ना काही असतं. मी आज आपण बोलतोय हे सुद्धा माझ्यासाठी एक चांगली मुवमेंट आहे, खूप ही लक्षात राहणार माझ्या. तर ह्या गोष्टी सगळ्यांना तुम्ही त्या एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. आणि त्यात काही काही मग जसं म्हणतो ना, त्या आईस्क्रीमवर काय चेरी ठेवता तुम्ही त्याला हा तसा एक प्रकार होता. चेरी ऑन द केक. हां, चेरी ऑन द केक तसा प्रकार होतो हा यश म्हणजे. पण एक आत्तापर्यंत तरी जो काय प्रवास झाला आहे मला कधी रिग्रेट वाटलं नाही. मी हे केलं असतं तर बरं झालं असतं असं कधी नाही. आणि रिग्रेट हा पण एक इल्युजन आहे ॲक्च्युली. ती एक अनुभव, ते एक तुम्हाला एक काय म्हणेल लेसन म्हणेल मी त्याला, तो लेसन असतो. पण परत त्यात चुका करू नका, तर मग ॲटोमॅटिक तुमचं आयुष्य सुंदर होऊन जातं. बरोबर. पण तो जो क्षण आहे जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं होतं आणि जसं तुम्ही त्या पुस्तकामध्ये पण मांडले, खूप सुंदर पद्धतीने मांडलं. आणि त्याच्यापेक्षा आत्ता तुम्ही बोलताना तो मोमेंट जो मी वाचला होता तो माझ्यासमोर परत एकदा जिवंत झाला. पण अनेक अस्पायरंट्सच्या जीवनामध्ये तो क्षण येत नाही. म्हणजे त्यांना यश मिळतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये, पण ते मनातनं एक राहतं. म्हणजे आता मी जेव्हा UPSCची प्रिपरेशन करत होते आणि मला असं वाटत होतं की मला पण तो एक दिवस अनुभवायचा आहे की ज्याच्याबद्दल हे तुम्ही पुस्तकात लिहिलंय, तर त्यांच्या आयुष्यात तो क्षण येत नाही. त्याबद्दल असं नाही काही, म्हणजे पाहता तुम्हाला लिमिटेड जागा आहेत याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा, तर ॲटोमॅटिक ते होणारच आहे. एवढी मुलं बसतात, काही ना यश मिळेल, काही नाही यश मिळणार नाही. पण हेच सर्वच आहे असं समजू नका. प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा. नाही मिळालं तर तिथेच अडून बसू नका, बिलकुल नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा पण खूप चांगली क्षेत्र आहेत आणि खूप आनंद देणारी क्षेत्र आहेत असं मी म्हणेल. म्हणजे इथं आता मी आल्यावर लक्षात येतं की नाही अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण दुर्दैवाने काय झालं की स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालं तरच त्याचं आयुष्य यशस्वी हे समाजामध्ये थोडंसं बिंबलेलं आहे. पण खूप सारी उदाहरणं आहेत, चांगले शेतकरी आहेत मी बघितलेले आहेत, खूप छान काम करत आहेत, चांगले उद्योजक आहेत. इव्हन माझा एक भाऊ आहे, तो त्याची वडापावची ही आहे हॉटेल आहे छोटंसं, तो दिवसाला 50-60 हजार रुपये कमवतो, माझ्यापेक्षा जास्त कमवतो. पण ह्या गोष्टी आपण त्याला यश म्हणणार नाही का मग, की त्याला आपण कमी लेखणार नाही ना, ते यश आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत खूप. समजा तो याच्यामध्ये उतरलेली आहे, सोशल मीडिया आहे, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. यासाठी खूप सारं स्किल लागतं की जे आमच्यात नाही आहे, पण ते तुमच्यात आहे. मग हे आपण सेलिब्रेट करायला शिकलं पाहिजे. नाही तर आपण जर तो समोर बसला आहे आणि तो खूप त्याला हे झालं मग मला नाही आहे असं समजून नाही चालायचं. तुम्ही तुमच्यातलं पोटेन्शियल एन्जॉय करायला शिकलंच पाहिजे. ते नाही शिकलं तुम्ही कुठेही जा, तुम्ही कधीच सुखी होणार नाही. बरोबर बरोबर. आणि आता तो लास्ट प्रश्न, ठीक आहे, की त्या पुस्तकामध्ये तुम्ही तुमचं लग्न झाल्यानंतरचा एक प्रसंग सांगितलेला आहे. प्रसंग म्हणजे बेसिकली काय आहे, मी ज्यांनी वाचलं त्यांना थोडंसं ओव्हरव्ह्यू देते की सरांचं जेव्हा लग्न झालं होतं निर्मला मॅम सोबत, राईट, यस, झालं होतं, तर तेव्हा त्यांनी अगदी साधं सरळ पद्धतीने लग्न त्यांनी पार पाडलेलं होतं. ना कुठली हौस ना कुठली मजा, आणि ते हनीमूनला पण गेले नव्हते. मला म्हणजे आमच्या जनरेशनसाठी हे खूपच म्हणजे असं काहीतरी वेगळं वाटतं की असं कसं शक्य आहे, लग्न झालं आणि हनीमूनला नाही गेले. म्हणजे त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की ही त्यांची जर्नी होती, एवढी साधी त्यांची लाईफस्टाईल राहिलेली आहे. आणि आमच्या जनरेशनला तुम्ही काय म्हणाल की हे जे आम्ही हनीमून, तर आमच्याकडे फेज पण असतो, ठीक आहे, आणि तेव्हा तुम्ही तरी हनीमूनला असे गेले पण नव्हते. आणि इनफॅक्ट तुमच्या वाईफची इच्छा असूनही, फिरायला जायची इच्छा असूनही तुम्ही नाही गेले. आणि मग तो प्रसंग किंवा ती जी विचारधारा आहे की सिम्पल लाईफ बट रिच थॉट्स जे आहेत ते तुम्ही कसं आत्तापर्यंत जपलात? असं नाही काही, म्हणजे इच्छा खूप असतात. हां, पण मराठीत एक म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. आजची पिढी वेगळी आहे, आजची अंथरूण कसं लांबवता येईल हे पाहतं. पण आमच्या अण्णा नेहमी सांगतात की जेवढं तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग करा, ॲटलिस्ट फायनान्शियल. नाहीतर मग काय होतं, मग कर्ज काढा आणि हे करा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या सगळ्या तुम्हाला परत अडचणीत टाकतात. म्हणजे सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही आणता येत. हां, हे फार साधं तत्त्वज्ञान आहे, पण फार महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. तर तो एक प्रकार होता. आणि लग्न दोन्ही कुटुंब साधीच होती आम्ही, म्हणजे असे ते पण खूप हायफाय नाही, आम्ही पण हायफाय नाही, त्यामुळे ते लग्न एक साधं झालं. आणि बाकी जी काही हौस मौज असेल ते माझ्या डोक्यात फक्त अभ्यास होता. म्हणजे तो एक अन्याय म्हणेल मी माझ्या पत्नीवर केला म्हणेल,
की नाही मला नाही वेळ घालवायचा, मला हेच करायचं आहे काही करून. त्याच्यामुळं घरचे पण एक टप्पा असा आलता आमच्या ह्याच्यामध्ये की ते म्हणायचे अरे किती दिवस करणार तू आता ना, कारण माझी ही 5वी पोस्ट आहे माझी. म्हणजे मी आधी शिक्षक होतो, नंतर मी सेल टॅक्सला होतो, नंतर मी तहसीलदार झालो, मी राज्यात दुसरा पण आलो होतो MPSCमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी करत करत मग शेवटी UPSC. तर हा जवळपास एक 10 वर्ष चाललं माझ्या आयुष्यात. आणि पण मला दुसरा कुठला छंद नव्हता, हाच एक करत राहायचं. मग त्याच्यामुळे एक कुटुंबात हे झालं, अरे किती दिवस बाद झाला आता, हा एक होता प्रकार. पण मी ते एन्जॉय केलं, मला ते कधी इरिटेट वाटलं नाही. आणि त्याच्यात नकळत काही गोष्टी मी म्हणेल की मला आता जाणवतं हा थोडा तो अन्याय होता. एक पत्नी म्हणून तिच्यावर केलेला आपण काय म्हणेल की तिला मनासारखं हे नाही जगता आलं. पण परत मी म्हणतो की काही मिळवायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला गमवाव्या लागतात. आयुष्य हे असंच असतं ऊन सावलीसारखं, सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळत नाहीत. आणि त्याचं म्हणतो ना एकच रंग मिळाला तर मग ते कलरफुल राहत नाही, ते विविध रंग लागतात, वेगवेगळे रंग असतात. त्यानंच ते जसा फुलांचा गुच्छ असतो तसं आयुष्य असतं. पण त्या सगळ्या रंगाला ॲप्रिशिएट करायला शिकलं पाहिजे. हां, त्याला आपली उणीव समजू नये, हे असं मला म्हणायचं. खूपच छान चालू आहे, पण आपल्याला थोडंसं टाइम लिमिट असल्यामुळे थोडं थांबावं लागेल. सर, तुम्ही आज एवढा वेळात वेळ काढून आमच्यासोबत एवढ्या गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला सर्वांना सांगायला आवडेल की आजचा दिवस माझा हे पुस्तक जिद्द, माणुसकी, चिकाटी आणि संघर्षाची कहाणी आहे. आणि त्या पुस्तकातून मला तरी हे शिकायला मिळालं की आजचा दिवस मन भरून जगला पाहिजे, सेलिब्रेट केला पाहिजे आणि आजचा दिवस म्हणून तेवढे कष्टसुद्धा केले पाहिजेत. सो थँक्यू सो मच सर. आणि तुमच्यासोबत गप्पा मारून मला खूप खूप छान वाटलं आणि ते पुस्तक मी परत एकदा नव्याने जगले. थँक्यू. मला पण खूप छान वाटलं ॲक्च्युली. म्हणजे ह्या पद्धतीचं इंटरव्ह्यू म्हणा किंवा असं एक इंटरॅक्शन मी कधी केलेलं नाही, पण खूप छान आणि खूप मजा आली ॲक्च्युली. आणि बऱ्याच दिवसांनी मला बोलता आलं. फक्त एक सांगेल की म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट ठरवता तर त्यावेळी बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. ती महाभारतातली गोष्ट म्हणतो ना आपण की अर्जुनाला फक्त डोळा दिसत होता, तर तसं तुम्ही कुठलंही टार्गेट ठेवा, त्या टार्गेटवर पण पूर्ण फोकस करायला शिका. एवढंच मी सांगेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर सार सांगायचं म्हटलं तर म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण त्यातल्या त्यात मग ज्यावेळी प्रायोरिटी ठरवायची वेळ येते, प्राधान्यक्रम द्यायचा असतो, त्यावेळी तुम्ही जे काम ठरवलं आहे त्याला प्राधान्यक्रम द्या. म्हणजे काही कमी पडत नाही आयुष्यात मग.